हे जे कंपाऊंड बनवलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना करण्यासाठी समजा एक मार्गदर्शन केलेलं होतं, तर ह्याचं खाण्याचं नियोजन कसं आहे सध्या वगैरेंचं? ही दुसरी बॅच आहे. अच्छा. अगोदर एक बॅच विकली गेली आहे. हां. तर पहिलं कंपाऊंड हे लाकडाचं तारानं केलेलं होतं. अच्छा, लाकडाचं. नॉर्मल हां हां. पलीकडच्या साईडला. अच्छा. मग नंतर हे लोखंडावर हे याच्यासाठी केलंय की यांची झंझट काहीच नसावी. म्हणजे आपण आता इकडं एक तण इथून असं टाकलं ते ह्याच्यामध्ये ते हां. ऍडजस्ट होतं, मध्ये पाणी मध्येच सगळं काय मध्येच. नंतर हा पेस पण आहे त्यांना हिंडण्यासाठी, एक वळू पण आहे तो पलीकड साईडला. त्याच्यामुळं आणि सगळं काय ह्याला मिनरल मिक्सचर किंवा जंतनाशक, लिव्हर टॉनिक असं काही हे देत आहे दर का? 3 महिन्याला जंतनाशक, आणि जंतनाशक दर 3 महिन्याला, आणि जंतनाशक केल्याच्या नंतर 5 दिवस हे लिव्हर टॉनिक द्यायचं. एवढंच फक्त देणं. आणि योग्य वयात आल्याच्या नंतर एक मिनरल मिक्सचर त्या डॉक्टर साहेब, वर्षाची वगैरे आपण घेतली तर किती दिवसामध्ये गाभण राहते आणि किती दिवसाला त्याची विक्री होते? एक 3 वर्षाला जे गाभण राहायचं जनावर, ती वळू एकदम सोबतच असल्यामुळे 2.5 वर्षाच्या आसपास ते जातात हे गाभण. म्हणजे 1 वर्ष घेतलं आणि दुसरे 2-2.5 वर्षामध्ये आपलं जनावर लागून 2 वर्षामध्ये, म्हणजे असं 2.5 वर्षामध्ये गाभण जातं. आणि कारण स्वतःचा वळू आहे, त्यांच्या सोबत असतो वळू. आणि यांचं खाद्य जे आहे ते या शेतकऱ्याला भरपूर काही जमीन आहे, तर त्या जमिनीमधलं तण किंवा अशा गोष्टीवर हे जगतात. असं विशेष काही खाद्य त्यांना टाकायची गरज नाही. अजिबात. त्याच्यामुळे कोणीही जर समजा शेतकरी असेल तर ते अशा पद्धतीचं व्यवसाय करू शकतात. आणि तुम्हाला दिसाय जरी हे एकदम नॉर्मल दिसत असेल की आता काहीच नाही त्यांच्या पुढे खाण्याची इतका नियम भारी आहे त्यांचा की ते दिवसातून म्हणजे 24 तासातून फक्त 3च वेळेस यांना खायला देतात. अरे वाव. फक्त रवंत टाईप आणि रवंत टाईप फक्त दिवसात 3 वेळेस. 3च वेळेस टाइम टू टाइम खाद्याला इतकं जपतात ते. फक्त 3च टाइम टाकायचं काळजीपूर्वक. मग ते काही असेल, शेतातली इचका, केना, गवत, काही एकदम नॉर्मल हलक्यातलं हलकं अन्न खाऊन त्या एकदम, कारण त्यांचे जीव वाचलेले आहेत ते एकदम. काही गोष्टी काही याच्यातले भरपूर एकदम म्हणजे सोडून दिलेले किंवा मरतील. कटायला जाणारा माल इकडं 4-2-8 आणले. अरे बापरे. काही क्वालिटीच्या आहेत त्या खूप महाग बी घेतलेल्या आहेत, असं बी केलेलं आहे. पण जीव वाचवण्याचं काम जरा जास्त करून झालेलं आहे आजोबांच्या हातातून, जे की तुमच्या मार्गदर्शनाखाली घडलेली गोष्ट आहे. तर मैन साहेब, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि नक्कीच या गोष्टीमुळे जे काही नवीन नवयुवक आहेत ज्यांना वगार पालन हा व्यवसाय जरा थोडं जास्त अट्रॅक्टिव्ह होऊन हे असं करू शकतो. इतकं शेत तर कुणाला पण आहे. अच्छा. इतकं शेत तर कुणाला पण 100% आहे. आता कारखाने चालू झालेत एरियामध्ये, आपण स्वतः जाऊन वाढ आणू शकतो. वाढ विकत मिळतं, वैरण विकत मिळती, किंवा स्वतः जाऊन ते आणू शकतात ना, गाडीला माग हे करू शकतो आपण, कॅरेट वगैरे बांधू शकतो. जर व्यवसायाची इच्छा असेल तर आपण सहज करू शकतो. काही करू शकतो. खूप छान वाटलं डॉक्टर साहेब, अशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. आणि नक्कीच 100 जणांनी बघितला हा व्हिडिओ तर 1 ते 2 जण याच्यापासून इन्स्पायर होतील आणि अशा पद्धतीने करतील, हे आपण आशा बाळगूयात. आजच्या व्हिडिओ तेवढंच. धन्यवाद.